नमस्कार, रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा। आज आपण हा जो व्हिडिओ बनवतोय तो व्हिडिओ आहे नेपाळमधील संघर्षाबद्दल। नेपाळमध्ये एवढी जाळपोळ का झाली, लोक का चिडलीत? नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी विरोधात तरुणांनी राजधानी काठमांडू सह देशातील अनेक ठिकाणी मोर्चे निघाले, निदर्शनं केली। या निदर्शनांना हिंसक वळण लागून त्यात 30हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 100हून अधिक जण जखमी झाले। संसद भवनाबाहेर तोडफोड, जाळपोळ झाली। तरुण हे पंतप्रधान केपी ओली यांना हटवण्याची मागणी करत होते आणि पुन्हा निवडणुका घेण्याची देखील मागणी करत होते। केपी चोर देश छोड अशा घोषणा नेपाळमध्ये दिल्या जात होत्या। नेमकं ही जेनझी किंवा तरुण पिढी संसद जाळण्यापर्यंत का गेली? निदर्शनांमध्ये सहभागी झालेले अनेक तरुण शाळा आणि कॉलेजचे गणवेश घालून या मोर्चांमध्ये सहभागी झाले होते। या निदर्शनांचे आयोजक याला जनरेशन झेडचे आंदोलन म्हणजेच जेनझीचे आंदोलन असे संबोधत आहेत। सध्या मोठ्या निषेधानंतर नेपाळमध्ये सोशल मीडियावरची बंदी उठवली गेली। मात्र ही निदर्शनं का झाली? सोशल मीडियावरील बंदीचा त्या ठिकाणी निषेध का केला गेला? त्यात पॉलिटिशियन्स नेपो बेबी नेपाळ, नेपो किड्स आणि नेपो बेबी यांसारखे काही हॅशटॅग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ट्रेंड करत होते। काय होता हा नेपो किड ट्रेंड? या ट्रेंडमुळे तरुणांमध्ये संताप का निर्माण झाला जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। पण त्याआधी पुन्हा एकदा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ बघा, तो व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या। नेपो किड विरोधात जनरेशन झेडचे आंदोलन का झाले? सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना नेपाळमध्ये त्यांची नोंदणी करण्यास, स्थानिक प्रतिनिधी आणि तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्यास आणि सामग्री नियंत्रण म्हणजे सोशल मीडियावरील इन्फॉर्मेशन कंट्रोल करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याकरिता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना 7 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता। मात्र फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप आणि एक्स सारख्या म्हणजेच आधी ट्विटर असलेल्या कंपन्यांनी निर्धारित वेळेत नोंदणी केली नाही आणि त्या बंद करण्यात आल्या आणि म्हणून नेपाळमध्ये हिंसक आंदोलन सुरू झालं। त्यानंतर अधिकाऱ्यांवर हजारो लोक संतप्त झाले। आंदोलकांनी भ्रष्टाचार बंद करा, सोशल मीडियावरील बंदी उठवा आणि तरुणाई भ्रष्टाचाराच्या विरोधात असे फलक घेऊन काठमांडूमध्ये मोर्चा काढण्यात आला। नेपो किड ट्रेंड काय आहे? काही दिवसांपासून हॅशटॅग नेपो किड, हॅशटॅग नेपो बेबीज आणि हॅशटॅग पॉलिटिशियन्स नेपो बेबी नेपाळ या हॅशटॅगसह अनेक व्हिडिओ व्हायरल झाले। हे व्हायरल होणारे व्हिडिओ नेपाळमधील राजकारणी आणि त्यांच्या कुटुंबांच्या आयशो आरामाचे आणि त्यांचे सुखी जीवनाचे होते। हा ट्रेंड व्हायरल झाल्यानंतर राजकारण्यांची मुले त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे यशस्वी होतात की लोकांच्या मेहनतीमुळे आणि नेपाळमधील लोक टॅक्स भरतात, त्यांच्या टॅक्समुळे ही लोक विदेशात मजा मारतात, असे अनेक प्रश्न निर्माण झाले। तरुण जी आंदोलनं करत होती ती सुरक्षा दलांशी संघर्ष देखील करताना राजकारणातील नेपो किड्स बद्दलचा संताप त्या आपल्या रागातून आणि फलकातून स्पष्टपणे व्यक्त करत होती। नेपो किड हा शब्द नेपोटिझम म्हणजेच घराणेशाही या शब्दापासून आलेला आहे। इंडिया टुडेच्या एका बातमीनुसार एका आंदोलकाने धरलेल्या पाठीवर लिहिलं होतं की नेत्यांची मुलं परदेशात जाऊन गुचीच्या बॅग घेऊन येतात, म्हणजे गुची कंपनीच्या बॅग घेऊन येतात, तर सामान्यांची मुलं हे विदेशातून शेवपेटींमध्ये म्हणजेच त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या शेवपेटींमध्ये गरीब आणि तरुणांमधील उच्च बेरोजगारी देखील इथं सर्वात मोठा मुद्दा होता। यामुळे अनेक तरुण नेपाळी लोकांना युक्रेन आणि रशियामध्ये होणाऱ्या युद्धांमध्ये भाड्याने सैनिक म्हणून लढणे यासारखी धोकादायक कामे स्वीकारायला भाग पाडले आहे। नेपो किड आणि नेपो बेबी ही मोहीम जगभरातील अशाच वादविवादांनी प्रेरित होऊन टिकटॉक आणि रेडिटवर ट्रेंड झाली आणि नेपाळमधील तरुणांना ती खूप भावली। आर्थिक संघर्ष आणि भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर नेपाळ आणि परदेशात राहणाऱ्या अनेक नेपाळींनी राजकारण्यांच्या मुलांना आलिशान जीवनशैलीचा फायदा कसा होतोय आणि ही जीवनशैलीची तुलना सामान्य लोकांच्या दैनंदिन संघर्षाशी केली आणि नेपाळमध्ये हा उद्रेक झाला। नेपाळमध्ये संसद जाळण्यात आली, आधी नेत्यांची माजी आजी पंतप्रधानांची घरे जाळण्यात आली आणि केपी ओली यांचं देखील घर जाळण्यात आलं। रेडिटच्या नेपाळ फोरमवर एका तरुणानं लिहिलं की उच्चभ्रू राजकारण्यांच्या मुलांना त्यांच्या आई वडिलांचे पैसे आणि सुखसोयी या कुठून मिळतात हे सर्व नेपाळला आणि तरुणांना चांगलंच माहित आहे। आपल्यासारख्या टॅक्स भरणाऱ्या लोकांकडूनच आपण संघर्ष करत असताना ते पूर्णपणे मस्तपणे विशेष अधिकार घेऊन विदेशात जगतात। त्यांना जबाबदार धरण्यासाठी आणि पुरावे मिटवण्यासाठी ते रोखण्यासाठी त्यांची सोशल मीडिया खाती
आणि त्यावरील इन्फॉर्मेशन ही संग्रह सुरू करा. यामध्ये पंतप्रधान ओली, माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबा आणि पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या कुटुंबांचा समावेश होता. म्हणजे एका प्रकारे राजकारण्यांनी तेथील सोशल मीडिया पूर्णपणे कंट्रोल करायचा आणि आपल्या विरुद्ध काही येऊच द्यायचं नाही असा पायंडा पाडला होता. आंदोलकांनी नेपो किड्सवर संपत्तीचा फायदा घेत असल्याचा आरोप केला आणि याला व्यापक भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाशी जोडले गेले. नेपाळनं सोशल मीडियावरील बंदी उठवली. फेसबुक, एक्स आणि युट्यूब सारख्या काही मोठ्या प्लॅटफॉर्मवर गेल्या आठवड्यात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सोमवारी काठमांडूमध्ये मोठे आंदोलन झाले. या निर्णयावर जोरदार टीका झाली. विरोधकांनी याला सेन्सॉरशिपचे साधन म्हटलं गेलं. राजधानीत सोशल मीडियाला नियंत्रित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नाविरोधात निदर्शनं करणाऱ्यावर पोलिसांनी गोळीबार केला. पंतप्रधान केपी ओली यांनी बोलावलेल्या तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला. बघा, नेपाळमध्ये इतकं मोठं आंदोलन झालं, त्या ठिकाणी गृहमंत्र्याला फक्त सोशल मीडिया बंद केली म्हणून राजीनामा द्यावा लागला असं असेल का? तर नाही. याच्या आडून जे भ्रष्टाचार चालू होता तो नेपाळच्या सरकारला लपवायचा होता म्हणून सोशल मीडियावरती बंदी घालण्यात आली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे व्यवस्थित व्यवस्थापन, जबाबदारी आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी सरकारने हे नवीन विधेयक आणलं होतं. त्याच वेळी ही अशांतता निर्माण झाली. नोंदणीच्या नियमामध्ये नेपाळमध्ये सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या जवळपास 2 डझन नेटवर्कला हा जो कायदा लागू होता. नेपाळमधील निदर्शनं नेमकी आयोजित कुणी केली हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मिलिटरी, पोलीस असताना देखील नेपाळमध्ये एवढं हिंसक आंदोलन का झालं? नेपाळची राजधानी काठमांडूसह देशातील इतर भागांमध्ये आंदोलन सुरू होते. नेपाळमध्ये सुरू असलेल्या निषेध आंदोलनांपैकी एका आंदोलनाचे आयोजन हामी नेपाळ या स्वयंसेवी संस्थेनं केलं होतं, अशी माहिती नेपाळमधून दिली गेली. ही संस्था 2015 मध्ये अनधिकृतपणे स्थापन झाली होती आणि 2020 मध्ये तिची अधिकृतरित्या नोंदणी झाली. या संस्थेचे अध्यक्ष सुधन गुरुंग हे वय 36 असून ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गेल्या 10 वर्षांपासून गुरुंग हे आपत्ती निवारण, सामाजिक सेवा आणि आपत्कालीन भागात मदतीसाठी, जसे ज्या ठिकाणी लँडस्लाइड होते, पूर येतो, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागात मदत कार्य उभारणे, आंतरराष्ट्रीय निधी संकलन, देणग्या गोळा करणे आणि आवश्यक वस्तूंचे वितरण करण्याचे काम ही संस्था आधी करीत आलेली आहे. ही स्वयंसेवी संस्था हामी नेपाळ चांगलं काम करीत होती. हामी नेपाळ संस्थेनं आंदोलकांना काय आवाहन केलं? ह्या संस्थेने आंदोलकांना असं काय सांगितलं की त्या ठिकाणी एवढा उद्रेक झाला? 8 सप्टेंबर रोजी हामी नेपाळ संस्थेने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून मैतीघर मंडला येथे आंदोलनाचे आवाहन केले होते. विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी या संस्थेने समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. इतकंच नाही तर आंदोलन कसे करावे यावर अनेक व्हिडिओ देखील अपलोड केले. विद्यार्थ्यांनी कॉलेज बॅग, पुस्तके घेऊन यावे व शाळेच्या युनिफॉर्ममध्येच म्हणजे शाळेच्या गणवेशातच आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन या व्हिडिओमधून करण्यात आले. 2015 मध्ये आलेल्या भूकंपानंतर मला या संस्थेची स्थापना करण्याची प्रेरणा मिळाली, असं त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधन गुरुंग यांनी सांगितलं. हामी नेपाळ संस्थेची कार्य नेमकी कोणती आहेत? दी अन्नपूर्णा एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत गुरुंग म्हणाले, एक लहान बाळ माझ्या हातात मरण पावले. तो क्षण मी कधी विसरू शकणार नाही. त्यावेळी मी समाज माध्यमांवर SOS जारी केला आणि त्याला 200 लोकांनी प्रतिसाद दिला होता. हामी नेपाळ या संस्थेचे सध्या 1600हून अधिक सदस्य नेपाळमध्ये कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षात या संस्थेनं विविध सामाजिक उपक्रम राबवले होते. संस्थेच्या वेबसाईटवरून, त्यांच्या ऑफिशियल संकेतस्थळावरून त्यांनी नेपाळमधील सैन्याबरोबर मिळून नागरिकांना पुराच्या पाण्यातून प्राण वाचवण्याचे प्रशिक्षण दिले होते. तसेच त्यांनी विविध शाळांमध्ये 500हून अधिक जॅकेटचे वाटप देखील केले होते. त्याशिवाय कावरे, सिंधू पालचौक आणि दोलखा येथील विस्थापित कुटुंबांसाठी, म्हणजे त्या ठिकाणी लँडस्लाइड आल्या, भूकंप झाला, त्या ठिकाणी काही लोक बेघर झाली, त्या लोकांसाठी अन्न, कपडे, ब्लँकेट आणि मेडिकल ज्या वस्तू आहेत, जी औषधे आहेत, त्याची मदत देखील या हामी नेपाळ संस्थेने पुरवली होती. हामी नेपाळ संस्थेचे अनेक समर्थक जागतिक ख्यातीचे नेत्ररोग तज्ज्ञ आणि परोपकारी व्यक्ती डॉक्टर संदूक रुईट हामी नेपाळ संस्थेचे मार्गदर्शक आणि समर्थक आहेत. तसेच 2018 मध्ये मिस युनिव्हर्स नेपाळचा खिताब जिंकणाऱ्या मनिता देवकोटा या संस्थेच्या सदिच्छा दूत आहेत. याशिवाय कोविड-19 मधून बरे झालेल्या लोकांसाठी प्लाझ्मा बँक सुरू करण्यास मदत करणाऱ्या अभिनेत्री प्रियंका कार्की
दृष्टीहीन म्हणजे ब्लाइंड असलेल्या आणि शारीरिकदृष्ट्या अपंग कुटुंबांना अन्न मदत देणाऱ्या स्वस्तिमा खडका आणि निधी गोळा करण्यात मदत करणाऱ्या गायिका अभया सुब्बा यांनीही या संस्थेला समर्थन दिलेलं आहे. हामी नेपाळ ही संस्था कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचारांशी संलग्न नाही, परंतु ही संस्था नेपाळचं सरकार उलथून टाकू शकते इतकी ह्या संस्थेत ताकद आहे, असे गुरुंग आणि त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील पोस्टमध्ये नमूद केलेलं आहे. ही संस्था राजकीय पक्षाच्या विचारांशी संलग्न नाही, पण नेपाळमध्ये हा उद्रेक झाला. एक सेवाभावी संस्था होती, ती चांगलं काम करत होती. त्यामध्ये अनेक शिकलेले, ज्यांनी आपला देश पुढे जावा, भ्रष्टाचारमुक्त देश व्हावा अशी संकल्पना डोक्यात होती, त्या कॉलेजच्या तरुणांनी, तिथल्या डॉक्टर्सने आणि चांगल्या अभिनेत्री किंवा चांगल्या चांगल्या क्षेत्रातील लोकांनी, स्त्रियांनी किंवा पुरुषांनी या संस्थेला समर्थन दिलेलं होतं. पण त्याच संस्थेनं आता नेपाळमध्ये आंदोलन केलं आणि नेपाळला भ्रष्टाचार असलेलं जे सरकार होतं, ज्या भ्रष्टाचार किंवा जनतेच्या पैशावरती ज्या नेत्यांची मुलं विदेशात शिकत होती, जी नेते ऐशोआरामाचं जीवन विदेशात जगत होती, त्या नेत्यांचं सरकार उलथून लावलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आता नेपाळच्या ज्या चीफ जस्टिस होत्या त्या पंतप्रधान बनलेल्या आहेत. येणाऱ्या मार्चमध्ये नेपाळमध्ये स्थानिक त्या निवडणुका आहेत पंतप्रधान पदाच्या त्या होतील, पण तोपर्यंत नेपाळ हा अशांत असतो की शांत असतो हे बघण्याचं ठरेल. आता नेपाळ हा आपल्या जवळचा, आपल्या शेजारचा मित्र देश आहे. त्यानंतर आपल्या भारतात देखील या नेपाळच्या संघर्षानंतर, नेपाळच्या जाळपोळीनंतर भारतात देखील काही प्रतिक्रिया आल्या की भारतात देखील असं होऊ शकतं, भारतात असं होईल असं विरोधक म्हणायला लागले. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भारतात असं होईल किंवा भारतात हे झालं पाहिजे, ह्या ज्या निगेटिव्ह विचारांच्या वृत्ती आहेत, हे ज्या नकारात्मक लोकांना संदेश देणाऱ्या वृत्ती आहेत, यांना यांचं राजकारण करायचं आहे. तत्कालीन आपले जे आता पंतप्रधान असतील किंवा काही राज्यांचे मुख्यमंत्री असतील, ते आज आहेत, उद्या नाहीत. आज जो विरोधी पक्षनेता राज्यांमध्ये आहे, विरोधी पक्षनेता केंद्रात आहे, तो आज नसेल तर उद्याचा नेता असेल. हे नेते आज हे परमनंट नाहीत, परंतु हा देश, या देशातील राज्य, या देशातील शहरं आणि उभ्या केलेल्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व सुविधा या परमनंट आहेत. म्हणून आपली माथी भडकवणारे नेते, नेपाळमध्ये त्यांना ऑप्शन राहिला नाही, त्यांना नाईलाज होता, म्हणून त्यांनी एवढा मोठा उद्रेक केला. आता एवढा उद्रेक होत असताना तेथील पोलीस, तेथील मिलिटरी आणि तेथील सर्व कायदा सुव्यवस्था राखणारे जे डिफेन्सचे पर्सनल होते ते सुद्धा शांत बसले, कारण या आंदोलनात त्यांचा देखील सहभाग होता. त्यांना देखील हे सरकार उलथून टाकण्याचा विचार होता, म्हणून त्यांनी या आंदोलकांवरती खूप काही संघर्ष किंवा खूप काही लाठीचार्ज, गोळीबार त्या प्रमाणात केला नाही. परंतु भारतामध्ये पोलीस फोर्सेस, आर्मी हे डिवायडेड आहेत आणि भारतामध्ये अशी गोष्ट होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. भ्रष्टाचार असेल तर त्या ठिकाणी विविध संस्था आहेत ज्या भ्रष्टाचार विरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी भारतात काम करतात. भ्रष्टाचार कोणी केला असेल तर CBI आहे, ED आहे, त्यांच्याकडनं चौकशी होते. आता ह्या संस्था देखील सरकारचंच काम करतात असं देखील म्हणणं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याच्यात केसेस चालू आहे, सुप्रीम कोर्ट आहे, सर्व प्रोसेस भारतामध्ये आहे. त्यामुळे नेपाळ सारखं काय, कुठल्याही देशासारखी अराजकता भारतामध्ये येणार नाही. आणि ती येण्यासाठी जे काही शक्ती प्रयत्न करत असतील तर त्यांच्यापासून जनतेनं, त्यांच्यापासून युवकांना दूर राहणं हेच आपल्या देशासाठी कामाचं आणि भल्याचं ठरेल. या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. तुम्हाला काय वाटतंय? नेपाळमध्ये जे आंदोलन झालं त्याला खरंच नेपाळच्या इंटरनल लोकांनी सपोर्ट केला, म्हणून जेनजीनं आंदोलन सुरू केलं आणि नेपाळमध्ये जाळपोळ झाली. खरंच नेपाळचं सरकार उलथून टाकलं आहे, ते योग्य होतं की अयोग्य हे देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा. आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच कोपऱ्यात दिसते ते बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील.